नमस्कार, मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये. थँक्यू सो मच माझ्या पहिल्या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल. मी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. आज सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळ्याच गोष्टी कशा निवांत. मी आजच्या दिवसाची सुरुवात गरमागरम अशा कॉफीने केली. मी माझी कॉफी एन्जॉय करता करता मला असं वाटलं की झाडांनाही थोडासा वेळ देऊयात. बाल्कनी मधील झाडं पण वीकेंडची वाट पाहत असतील, त्यांनाही थोडंसं पाणी घालावं. मला ही झाडं खूप आवडतात, मी त्यांची नेहमीच काळजी घेते. अधूनमधून झाडांना स्वच्छ करणं, खत घालणं, कुंड्यामधील माती मोकळी करणं हे माझं चालूच असतं. त्यामुळं झाडं कशी हेल्दी दिसतात. हे माझं कढीपत्त्याचं झाड 4 वर्षापूर्वी कुंडीमध्ये बिया आणून लावल्या होत्या. वाटलं नव्हतं हे इतकं सुंदर वाढेल, इतकं छान वाढलेलं. आणि त्याच झाडामध्ये आता खाली त्याच्या मुळांना एक आणखीन नवीन रोप आलेलं. पाणी घातल्यानंतर झाड आणखीनच छान डोलू लागलं होतं. खूप दिवसांनी नाश्त्यासाठी मॅगी बनवली. मॅगी खाऊन झाल्यानंतर हे स्पायरल बांबू ट्री 2 वर्षापूर्वी 3 स्टेम लावल्या होत्या आम्ही, पण त्यातली एक स्टेम अचानक पिवळी पडून सुकू लागली. म्हटलं हे झाड काय हाती येणार नाही, आपण याला रिपोर्ट करून घेऊयात. म्हणून मग ते झाड रिपोर्ट करण्यासाठी घेतलं. पण त्या स्टेमची मुळं इतकी वाढलेली ते निघतच नव्हतं. आमच्या दोघांची इथे खूप धडपड चालू होती काढण्यासाठी. बऱ्याच वेळ प्रयत्न करून फायनली ते आम्ही कसं बसं काढलं आणि दुसऱ्या कुंडीमध्ये रिपोर्ट केलं. मग आठवड्याभरासाठी भाज्या आणि फळं आणण्यासाठी आम्ही आमच्या सोसायटीच्या जवळ असलेल्या स्टार मार्केटमध्ये आलो. ही सगळी फळं आणि भाज्या घेण्यासाठी गर्दी. आंब्यांचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे खूप प्रमाणात आंबेही होते. स्टार मार्केटमध्ये एक साईडला ग्रॉसरी सेक्शन, एक साईडला भांड्याचं, एक साईडला स्टेशनरी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा एक सेक्शन आहे. फिश, एग्ज वगैरे मिळतात. हे सगळं घेऊन आम्ही घरी आलो आणि भूक लागली. मग गरमागरम डोसे, चटणी आणि पिवळा बटाटा याचा बेत केला. त्यात चिवण्याची घाई. आई खूप भूक लागली, मला पटकन दे. असंही सगळ्यात पहिलं तिलाच असतं. मग तिला हे गरमागरम डोसे दिले आणि डोशांचा पहिला घास घेतला आणि तिने मला डोसे कसे झाले याची कमेंट दिली. मग आहोंना दिलं आणि मीही खाल्लं. मग आम्ही कॅरम खेळलो.
कॅरम खेळता खेळता शिवण्याची फरमाईश होती की आई चॉकलेट केक कर. मग तो आम्ही केक केला. बरेच दिवस झालं, म्हटलं इस्कॉनला गेलो नाही, चला जाऊन येऊयात. मग आम्ही इस्कॉनला आलो. इस्कॉन मध्ये गेले ना की नेहमीच फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा उत्साह पाहून खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघा ते किती उत्साहाने त्यांच्या भजनामध्ये तल्लीन झाले होते. त्याच पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आम्ही घरी निघालो. तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.